मुंबईच्या मध्य रेल्वेवरच्या गर्दीनं काही प्रवाशांचा मात्र बळी घेतलाय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9:30च्या दरम्यान मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते कळवा या स्थानकादरम्यान दुर्घटना घडलेली आहे। यात 13 प्रवासी रुळावर पडले आहेत। यात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेली आहे। मुंबई अप आणि डाऊन मार्गावरून परस्पर विरोधी दिशेने धावणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये काही प्रवासी हे प्रवास करत होते। लोकल ट्रेन ही खचाखच भरलेली होती। हे प्रवासी दरवाजावर उभे राहून प्रवास करत होते आणि त्याच वेळी परस्पर विरोधी जाणाऱ्या या लोकल ट्रेन मधले हे प्रवासी या प्रवाशांची बॅग ही परस्परांना घासली गेली विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन मधून आणि त्याच वेळी काही प्रवासी रुळावर पडले। यात काही जणांचा अंत झाल्याची माहिती आता समोर येते। या सगळ्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी आपण सुरुवातीला पाहूया। अभी जिस महिला से बात हुई उस महिला ने लड़ाई के बारे में कोई बात नहीं की। उन्होंने केवल अपथ्रू की जो लोकल है उसके बारे में बात की कि इस ट्रैक के ऊपर से लोकल जा रही थी। उनकी लोकल जो है वो अप डायरेक्शन में फास्ट लाइन से आ रही थी और जो दूसरी लोकल थी वो डाउन डायरेक्शन में फास्ट लाइन से जा रही थी। इन दोनों ट्रेनों के जो यात्री हैं वो इंजर्ड हुए हैं। ये इन्फॉर्मेशन उन जो महिला हैं जिनको इंजरी हुई है उन्होंने दी है। अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा अधिकारिक मृत्यूचा आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही। आता आपण एकूण 13 प्रवाशांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। 8 प्रवासी जे होते हे मुंब्राच्या आणि दिवाच्या स्थानकांच्या दरम्यान अप थ्रू आणि डाऊन थ्रू या 2 लाईनच्या दरम्यान पडलेले होते। याचसोबत 5 प्रवासी होते ज्यांना इंजुरी झाली होती। अशा 5 प्रवाशांना नारायण 10च्या गार्डनी जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी गाडी होती त्याच्या गार्डनी ठाणा स्थानकाच्या स्टेशन मास्टरला सुपूर्द केलेला आहे। मध्य रेल्वेने आपल्याकडे कल्याणपासून कसारापर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे। सोबतच कल्याणपासून कर्जतपर्यंत देखील 3री 4थी लाईन आपली प्लॅन केलेली आहे। सोबतच आपल्याकडे जे दादरपासून किंवा दिवापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील 5वी 6वी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे। ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे। कुर्ल्याच्या पुढचं जे लाईनसाठीचं लँड ॲक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे। याचसोबत 15 कोचच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। आपल्याला लोकलची जी डब्बे आहेत ती सध्या 12 कोचच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या 22 फेऱ्या आपल्या 15 कोचच्या चाललेल्या आहेत। त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील। आमच्या सामान्य लोकलमध्ये इतकी गर्दी वाढली आहे की 2 लोकलच्या मधला जो भाग आहे तो पण कमी पडतोय। तुम्ही एसी लोकल वाढवा परंतु सामान्य लोकल रिप्लेस करू नका। त्याच्या कारणाने भरपूर सामान्य लोकलमध्ये गर्दी होते, लोक बाहेर लटकून जात आहेत। हे तुम्ही विचार करा आणि उपाययोजना करून सामान्य लोकलला तुम्ही कमी करू नका हा आमचा म्हणणं आहे। ठाण्याला 5 जणांना जे केलेलं आहे हॉस्पिटलाइज केलंय त्यांच्या पायाला मार लागलेला आहे, फ्रॅक्चर आहे। काही जणांना त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलंय ते व्यवस्थित म्हणजे त्यांचं कंडिशन बरोबर चांगली आहे, फक्त फ्रॅक्चर वगैरे आहे। अपघात कसा घडला काय ट्रेन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते अजून माहिती नाही पडलंय। सकाळी जी दुर्घटना घडली त्यावेळेस आम्हाला आमचे जे तलाठी मंडळ अधिकारी जिल्हा प्रशासनाकडनं कसे जर आहे जिल्हा प्रशासनाकडनं आमची तातडीने जे आमची तलाठी मंडळ अधिकारी आहेत ते आता कळवा हॉस्पिटलला आहेत। कळवा हॉस्पिटल एकूण 13 लोक आहेत तिकडे, त्यातले 3 लोक डेथ आहेत, त्यांची मयत झालेले आहेत। ते आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आता शिफ्ट केले आहे तिकडे। त्यानंतर उर्वरित जे लोक आहेत म्हणजे त्यांचे उपचार चालू आहेत। आता तरी आम्ही 13 वरतीच आतापर्यंत माझ्याकडे इन्फॉर्मेशन 13ची आहे। 13 मधले 4 जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि उर्वरित लोकांवरती उपचार चालू आहेत। त्याच्यामुळे उपचार घेण्याचं काम चालू असताना जर काही घडलं तर ते तुम्हाला मी अपडेट करू। या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आढावा घेतलाय, पाहूया। एकूण 14 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 5 जण मृत पावले आहेत। 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होतात, ते दरवाजात लटकलेले लोक होते, ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडली। रेल्वे प्रशासन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त, अजून पण पुढे करेल। काही जणांचे नाव निष्पन्न होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।